शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। गीता शंकर भाष्य। अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लिद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणोरचलोऽयं सनातनः। याविषयी चिंतन झालं होतं। आणि आज मग कोणतं? अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वेनं नानुशोचितुमर्हसि। वेगवेगळ्या प्रकारे आत्म्याची नित्यता भगवान अर्जुनाला सांगत आहेत। आणि आत्मा नित्य असल्यामुळं शोक करण्याचं काही कारण नाही, तेच सांगतात। अयम अव्यक्तः, अयम अचिंत्यः आणि अयम अविकार्यः उच्यते। हा जो आत्मा आहे कसा आहे? अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, अविकार्य आहे असं सांगले जातो। तस्मात् एनं विदित्वा, याला जाणला असता जाणून न अनुशोचितुम अर्हसि, त्वं न अनुशोचितुम अर्हसि, तू शोक करण्यास योग्य नाहीस। भाष्य पहा। अव्यक्तः, अव्यक्त म्हणजे काय? तर सर्व करणा विषयत्वात न व्यजते। अव्यक्त म्हणजे सर्व करण अविषयत्वात, कोणत्याही इंद्रियाचा विषय होत नाही, कोणत्याही इंद्रियाने त्याला व्यक्त करता येत नाही, त्याला म्हणायचं अव्यक्त। असा कोण आहे? अयम आत्मा, हा आत्मा आहे, अव्यक्त आहे, इंद्रियांचा अविषय। अव्यक्त म्हणजे इंद्रियांचा अविषय। अतएव अचिंत्य अयम, तो अव्यक्त असल्यामुळे कसा आहे? अचिंत्य आहे। अचिंत्य म्हणजे ते सांगतात, यदि इंद्रिय गोचरम वस्तु तच्चिंता विषयत्वम आपद्यते। अयम तो आत्मा अनिंद्रिय गोचरत्वात अचिंत्य। जे इंद्रिय गोचर वस्तू असते का नाही, ती चिंतेचा विषय असते, चिंतन करण्याचा विषय। चिंता म्हणजे चिंता, चिंतन एकच, हे वेगळं नाही। अर्थ सारखाच, चिंता म्हणलं काय, चिंतन म्हणलं काय। आपण काही लोक म्हणतात चिंतन केलं पाहिजे, चिंता नाही। चिंता आणि चिंतन वेगळं असतं का? एकच आहे, एकाच धातूचे रूप आहेत। हा, चिंतेचे विषय वेगळे, चिंतनाचे चिंतन चिंता स्पष्ट होते। चिंता विषयत्वम, चिंतेचा जो विषय असतो त्यालाच काय म्हणायचं? चिंत्य। आपद्यते अयम, यदि इंद्रिय गोचरम वस्तु तच्चिंता विषयत्वम आपद्यते। जे इंद्रिय गोचर वस्तू असते ती चिंतेचा विषय असते। अयम तो आत्मा अनिंद्रिय गोचरत्वात अचिंत्य। हा, परंतु हा आत्मा कसा आहे? अनिंद्रिय गोचरत्वात, इंद्रियाचा विषय होत नाही, म्हणून त्याला अचिंत्य असं म्हणतात। बोला। चिंतन, मनन चिंतन हे निधिध्यासन, त्याच्यातही चिंतन येते ना। चित्ती संज्ञाने धातू पासूनच चिंतन, चिंता
आणि चिंतन चिंतन जर एकच असेल तर मग तिथं जसं चिंतन चिंतन तेच ना मग आत्मस्वरूपाविषयी चिंतन. हा हा आत्मस्वरूपाचं अवगमन जाणून घेण्याचा प्रयत्न करणं वेगवेगळ्या युक्ती प्रयुक्तीनं. चिती संज्ञाने धातू आहे, त्याच्यापासून हे दोन्ही शब्द तयार होतात. बरं हा, म्हणून अचिंत्य आहे आत्मा. कशामुळे अचिंत्य? अनिंद्रिय गोचरत्वात. इंद्रियाचा अविषय असल्यामुळे, इंद्रिय गोचर नसल्यामुळं विषय होत नाही. इंद्रियाने कोणाच इंद्रियाने कोणत्या इंद्रियाने आत्मा पाहता येतो? हो, कोणत्याच नाही. अविकार्य अयम यथा शीर दध्यात अंचनादीना विकारी न तथा अयम आत्मा. हा आत्मा कसा आहे? अविकार्य. अविकार्य म्हणजे कसं? यथा क्षीरम दध्यात अंचनादीना विकारी. क्षीरम म्हणजे दूध, आणि त्या दुधात दुधाचं काय होतं? दही होतं. दुधाचं दुधाचा विकार झाला ना दही. आता मग कशामुळे दुधाचं दही होतं? तर अंचनादीना, इर्जन वगैरे टाकल्यानंतर. अंचनादी कुठे गेलं? अंचनादीना विकारी. अंचनादीना काय विरजन वगैरे टाकल्यामुळं ते विकारी होतं. न तथा अयम आत्मा, तसा आत्मा नाही. त्याला कशामुळं काय करता येत नाही? विकारी बनवता येत नाही. दुधाचं दही बनवता येतं, पण आत्मा कसा आहे? अविकारी आहे. त्याच्यामध्ये कशाच्या द्वारे कशानेही विकार होत नाही. निरवयवत्वाच अविक्रिय. आणि हा आत्मा कसा आहे? निरअवयव असल्यामुळे अविक्रिय आहे. अविकार्य पुन्हा अविक्रिय. नहि निरवयवम किंचित विक्रियात्मकम दृष्टम. जी निरवयव वस्तू असते तिच्यामध्ये कधीच विक्रिया घडत नाही, पाहिल्या जात नाही. विक्रियात्मकम न दृष्टम. अवयवरहित जी वस्तू असते तिच्यामध्ये कोणत्याच प्रकारची क्रिया पाहिली जात नाही. उदाहरण सगळ्यात मोठं आपल्या पुढे आकाश आहे. आकाश कसा आहे? निरअवयव. त्याला हात पाय नाक डोळे कान असं काय आहे का? नाही. मग त्याच्यामध्ये क्रिया होते का? इथलं आकाश पळालं आणि तिकडं गेलं, तिकडं आलं, आखूड झालं, पुन्हा लांबलं, असं काही नाही. कोणत्याच अविक्रिय आहे निरअवय असल्यामुळं. मग निरअवय वस्तू जी असते तिच्यामध्ये क्रिया कधी पाहिली जात नाही. अविक्रियत्वात अविकार्य है ना. त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची क्रिया नसल्यामुळे तो अविकार्य आहे, असं सुद्धा म्हणताय. कोण? अयम आत्मा. हा आत्मा उच्चते, सांगितल्या जातो. तस्मादेवं यथोक्त प्रकारेण येनम आत्मानं विदित्वा त्वं न अनुशोचितुम् अर्हसि. हन्ताहं येषां मया एते हन्यते इति. मी मारणार आहे आणि माझ्याकडून हे सर्व मरणारे आहेत, अशा प्रकारचं तू काय करू नको. न अनुशोचितुम अर्हसि. शोक करण्यास योग्य नाहीस. शोकाचं स्वरूप आहे मी कोण? अहम हंता, मी मारणार आहे. आणि येशा मया येते हन्यते, आणि हे जे सर्व आहेत की नाही ते माझ्याकडून मारल्या जातील. अशा प्रकारचं तू हे शोकाचा हे विषय आहे. अशा प्रकारच्या शोकाला तू प्राप्त होऊ नको, है ना. तस्मात कशामुळं? आत्मा कसा आहे? अव्यक्त अचिंत्य अविकार्य असल्यामुळे.
तस्मात् एवं यथोक्त प्रकारेण वर सांगितलेल्या प्रकारेण येनं म्हणजे आत्मानं विदित्वा आत्म्याला जाणला असता जाणून त्वम जाणलं की नाही तू आतापर्यंत तुला आत्माच सांगत आहे मी व्यवस्थित जाणून घे आणि त्वम न शोचितुम अर्हसि तू शोकाला प्राप्त होऊ नको तू शोक करण्यास योग्य नाहीस है ना शोकाचं काय स्वरूप आहे हंताहम एषा मयात येते हन्यते मी मारणारा आहे आणि हे सर्व माझ्याकडून मरणारे आहेत अशा प्रकारे शोकाला तू योग्य नाहीस बन गई बात आत्मानः अनित्यत्वम अभ्युपगम्य इदम उच्यते पुढचा जो श्लोक आहे तिथं आत्म्याच्या ठिकाणी अनित्यत्वम आत्मा कसा आहे अनित्यत्व अनित्य आहे असं मानून सुद्धा आत्मा अनित्य मानलं आता मानलं म्हणजे ती वस्तू असती का नाही पण तुझ्या डोक्यात आत्मा कसा आहे अनित्य अनित्य भरलेलं आहे ना म्हणून तुझ्या हिशोबानं चलू आता कोणाच्या तुझ्याच हिशोबानं तुझ्या हिशोबानं जरी चाललं तरी तू शोक करण्यास योग्य तुझ्या हिशोबानं काय किंवा सगळ्या जगताच्या हिशोबानं काय आत्मा मरणारा आहे असं आहे ना तर चल मग तसंच बोलू आपण असं कसं अथ चैनम नित्यजातम नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि अथ च एनं नित्यजातं नित्यं वा मृतं मन्यसे असं मानू चल कसं की आत्मा कसा आहे नित्यजातम नित्यम मृतम मन्यसे हा नित्य उत्पन्न होणारा आहे आणि नित्य मरणार आहे असं जर तू म्हणत असशील तर तथापि तरी सुद्धा हे महाबाहो त्वं न न एव शोचितुम अर्हसि तू जर आत्म्याला नित्य जन्मणारा आणि नित्य मरणारा असं मानित असला तरी सुद्धा हे अर्जुना हे महाबाहो हे अर्जुना तू अशा प्रकारे शोक करण्यास योग्य नाहीस भाष्य अथ चेती अभ्युपगमार्थ अथ आणि च हे दोन शब्द आलेत का नाही तर ते अभ्युपगम अर्थामध्ये आलेले आहेत अथ शब्दाचे अनेक अर्थ आहेत 5-6 तरी आहेत जवळपास है ना अथ म्हणजे मंगलवाचक बी आहे अथ म्हणजे आता सुरुवात अथ म्हणजे अनंतरी आहे अथ कार्स्न्य म्हणजे संपूर्ण अर्थामध्ये सुद्धा अथ शब्द वापरला जातो असे 5-6 अर्थ आहेत अथ शब्दाचे त्यापैकी इथं अभ्युपगम अर्थ आहे अभ्युपगम म्हणजे मानायचं तसं नाही तरी तसं मानणं चल असं म्हणतो तर चल असं आहे की नाही वास्तविक तसं नाही आत्मा काय नित्य मरणारा आणि नित्य जन्मणारा आहे का नाही पण चल सगळं जग म्हणते ना आत्मा कसा आहे मरणारा आहे आत्मा जन्मणारा आहे तर तुझ्या हिशोबानं जर मानू आपण तर येनं प्रकृतम आत्मानं नित्यजातं लोकप्रसिद्ध्या प्रत्येक शरीरोत्पत्तीम जात इति मन्यसे असं जर तू मानित असशील कसं येनं प्रकृतम आत्मानं हा जो प्रकृत आत्मा आहे का नाही नित्यजातं म्हणजे लोकप्रसिद्ध्या अनेक शरीरोत्पत्तीम जातः लोकांच्या प्रसिद्धीनुसार किंवा लोकांमध्ये असं आहे की काय अनेक शरीरोत्पत्तीम प्रत्येक शरीराच्या ठिकाणी एक एक आत्मा काय जन्मलेला आहे एक एक आत्मा हा आत्मा जन्मलेला आहे प्रत्येक शरीरा जसं शरीर जन्मतं तर शरीरासोबत कोण जन्मला आत्मा जन्मला असं कोणाचं म्हणणं आहे सगळ्या जगाचं
लोकप्रसिद्धी आहे अशी. जन्मला तो जन्मला असं म्हणतात का नाही. इति मन्यसे असं जर तू मानत असशील, तथा प्रतितद विनाशम नित्यम वा मन्यसे मृतम मृत इति. हे नित्यम वा मन्यसे मृतम हे श्लोकाचं, त्याचा भाव म्हणजे अर्थ भाष्य करतात. मृत मेल्यानंतर मरणारा. तथा प्रतितद विनाशम नित्यम, आणि त्याचा प्रत्येकाचा काय होतो, विनाश होतो. मेल्यानंतर तो मरतो. असं नित्यमृतम मन्यसे, असं नित्य मृत मरणारा आहे असं जर तू मानित असेल तर, तथापि तथा भावेनी अपि आत्मनि, तसा असा भाव आत्म्याच्या ठिकाणी जरी ठुत असेल तू तरी, त्वम महाबाहो एवं न सोचितुम अर्हसी, तू हे महाबाहो तू अशा प्रकारे शोक करण्यास योग्य नाहीस. म्हणजे कसं, जन्मवतः नाशः नाशवतः जन्मच इति एतो अवश्यम भाविनौ इति. जन्मणाऱ्याचा नाश होणं आणि नाश होणाऱ्याचा जन्म होणं हे दोन्ही सुद्धा अवश्य भाविनौ इति, अवश्य होणारे आहेत. अवश्य भावी म्हणजे निश्चित की नाही, होणार म्हणजे होणारच. जो जन्मला त्याचा नाश होणार, आणि ज्याचा नाश झाला ते पुन्हा जन्मणार. हे अवश्य भावी. मग अवश्य भावी असताना शोक करण्यास तू योग्य आहेस का? जी गोष्ट होणारच आहे, काही केल्या टळणार नाही, मग काही केल्या टळणार नाही त्या गोष्टीविषयी शोक करण्यात मजा. माणूस तरुण आहे आणि त्याचं आयुष्य वाढल्यानंतर तो काय होणार आहे, म्हातारा होणार आहे. ही गोष्ट कशी आहे, अवश्यम भावी की नाही. मग माझे केस पांढरे झाले, आता माझं काय शरीर लडखडायला लागलं, आता गुडघे काम करीनात, आता कंबर काम करीनं, असं म्हणण्यात मजा आहे का? ते होणारच आहे. हे काही कोणाला सुटणार आहे का? नाही. मग जे होणार आहे त्याचं काय केलं पाहिजे, आनंदानं स्वागत केलं पाहिजे. आणि जे जाणार आहे त्याला आनंदानं बाय बाय केलं पाहिजे, आहे की नाही. जाणारे जा, येणारे या, आणि आम्ही आमच्या मस्तीवर. काय माऊली, बरोबर आहे का नाही? जाणाऱ्यांचं सुद्धा स्वागत आणि येणाऱ्यांचं सुद्धा स्वागत. ज्या गोष्टी अवश्य भावी आहेत त्यांच्याविषयी तर माणसाने मुळीच शोक करू नाही, कारण फायदा काय नाही ना. शोक केल्यामुळं म्हातारपण वाचणार आहे का, राहणार आहे का, रडत बसलं. पण म्हणजे तरुणपणाचा उपभोग घ्यायचा, जे आनंद घ्यायचा ते बी हे झाला, शोक करण्यामध्येच वेळ गेला. शाळेमध्ये पोरं परीक्षा अवश्यम भावी आहे की नाही, 10वीला गेला म्हणजे 10वीची परीक्षा अवश्यम भावी आहे, परीक्षा द्यावंच लागणार, आणि परीक्षामध्ये एक पास किंवा नापास अवश्यम भावी आहे. मग चिंता करत बसतात पोरं, पास होईन की नापास होईन, पास होईन की माझं कसं होईल, माझं कसं होईल. अरे माझं कसं होईन याच्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा कमीत कमी जे छोटे छोटे प्रश्न आहेत, एका मार्काचे प्रश्न आहेत, 2-2 मार्काचे प्रश्न आहेत, अतिशय सोपे उदाहरण आहेत, गणिताचे म्हणा, याचे म्हणा, ते तर पक्के कर, है ना. 30-35 मार्क कुठंच गेले नाही उगा रडत बसण्यापेक्षा. बरं ते चलतही होतात, त्याला काय लय लागत नाही असं काय ना. 10-5 मिनटं रोज जर अर्धा तास जरी उठता बसता पाहता इकडं तिकडं जरी वाचले तरी तितकं होऊन जाते. पण तितका त्या शोकामध्ये इतके डुबून जातात, कसं होईल हाय तो टाइम सुद्धा वाया घालतात. आता परीक्षा उद्याच आहे समजा, तरी बी शोक करण्याला काही कारण आहे का? काही नाही. उद्याच परीक्षा आहे ना, थोडे जे आहेत एका मार्काचे तरी प्रश्न वाचून घेऊ, लक्षात आलं तर आलं, नाही
संभावना तर है रडत बसण्यापेक्षा. तसं अवश्यम भावी ज्या गोष्टी असतात त्या तर येणारच आहेत. त्याच्यापेक्षा ते येणार जी वस्तू आहे ती तर येणारच आहे. त्याच्या अगोदर आपण काय केलं पाहिजे, कमीत कमी तयारी तर करून ठेवली पाहिजे. जो होगा सो देखा जाएगा, हम तो रेडी है भाई. असा भाव आहे. जे होणार आहे ते होणारच आहे. मरण जन्म ते होणारच आहे. ते तसंच पहा कसं तथाच सती असं असल्यामुळं जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे नत्वं शोचितुमर्हसि. जातस्य मृत्युः ध्रुवः है ना. जो जन्मला त्याचा मृत्यू कसा आहे, ध्रुव म्हणजे निश्चित आहे, निश्चित. आणि मृतस्य जन्म ध्रुवम, जो मेला किंवा मरतोय त्याचा काय जन्म नित्य आहे, जन्म होणारच ध्रुवम. तस्माद अपरिहार्ये अर्थे त्वं न शोचितुम अर्हसि. म्हणून जे अपरिहार्य आहे असा अर्थ, अपरिहार्य अर्थ जो आहे, विषय आहे. अपरिहार्य विषय कोणता आहे, जन्म आणि मृत्यू. अपरिहार्य कोणाला सुटणार नाहीत, सुटणारच नाहीत. सुटणार नाही म्हणण्यापेक्षा सुटणारच नाहीत. मग अशी जर वस्तू असेल जी अपरिहार्य वस्तू असेल तर तिच्याविषयी तू न शोचितुम अर्हसि, शोक करण्यास योग्य नाही. शोक करण्याचं काहीही कारण नाही. जे होणार आहे ते होणारच आहे. जातस्य हि लब्ध जन्मनः ध्रुवः अव्यभिचारी मृत्युः मरणं ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् अपरिहार्यः अयं जन्म मरण लक्षणः अर्थ तस्मिन् अपरिहार्थे अर्थे नत्वं शोचितुम अर्हसि. एकाच वाक्यात सगळं सांगून दिले, अर्थ सगळा. जातस्य हि म्हणजे लब्ध जन्मनः, जन्माला प्राप्त झालेला त्याला म्हणायचं जातस्य. असा कोण ध्रुव प्राप्त झालेला ध्रुव अभिचारी मृत्यू. त्याचा मृत्यू कसा आहे, ध्रुव आहे. ध्रुव म्हणजे कसा आहे, अव्यभिचारी. त्याच्यामध्ये व्यभिचार नाही, निश्चित. काही बदलाव नाही. व्यभिचारी म्हणजे बदलाव है ना, अव्यभिचारी म्हणजे बदलाव काही नाही. आता त्याच्यात जन्मला तर मरणार. मरणम ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात्. आणि मरण सुद्धा कसं आहे, जन्मल्याचं मरण सुद्धा अपरिहार्य आहे. म्हणजे तस्मात् अपरिहार्य अयम जन्म मरण लक्षण. हे जन्म आणि मरण लक्षण रूपी जो अर्थ आहे म्हणजे विषय आहे तो कसा आहे, अपरिहार्य. तस्मिन् अपरिहार्य अर्थे, त्या अपरिहार्य अर्थाविषयी है ना, त्वं न शोचितुम अर्हसि, तू शोक करण्यास योग्य नाहीस. कार्यकरण संघातात्मकानि अपि भूतानि उद्दिश्य शोको न युक्तः कर्तुं यतः. कार्यकरण संघातात्मक जे हे आहेत ना भूत, कार्य आणि कारण. कार्य म्हणजे हे स्थूल शरीरादी, आणि करण कार्य करण कोण आहेत, सूक्ष्म शरीर समजा. स्थूल आणि सूक्ष्म करण. आता करण म्हणजे हे इंद्रिय आदी. इंद्रिय कशा असतात, इंद्रियम अतिंद्रियम, न दिसणारे. आणि त्याचे हे गोलक आहेत इंद्रियांचे, डोळे म्हणा, नाक म्हणा, हे दिसणारे जे आहेत की स्थूल, ते त्याचे गोलक आहेत.
हे झालं कार्य. आणि त्याच्यामध्ये जे सूक्ष्म आहे ते इंद्रिय वगैरे मन बुद्धी चित्त अहंकार वगैरे हे सर्व काय आहेत? करण. करण आणि कार्य. कार्यकरण म्हणलं ना, कार्यकरण संघातात्मक. आणि याचा जो संघात आहे तेच काय? भूत आणि उद्दिश्य. त्यांच्या उद्देशाने सुद्धा शोक न युक्त करतुम. तू शोक करण्यास काही युक्त नाही. कार्यकरण संघाताविषयी सुद्धा शोक करणं युक्त नाही. का? तर अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्नैव तत्र का परिदेवना. अव्यक्तादीनि भूतानि तसेच कसे? व्यक्तमध्यानि आणि अव्यक्त निधनानी. तत्र का परिदेवना. हे भारत, हे अर्जुना, हे कसे आहेत? अव्यक्तादीनी. यांच्या अगोदर काय? अव्यक्त आहे. अव्यक्त म्हणजे सांगणार आहेत. अव्यक्त म्हणजे अदर्शनम. हे अगोदर सुद्धा नव्हते, म्हणजे उत्पन्न होण्याच्या अगोदर नव्हते, म्हणजे दर्शन नव्हते यांचं, पाहिल्या गेले नाही. व्यक्तमध्यानी, मध्ये दिसल्यासारखे वाटतात, भासतात, परंतु त्याच्यानंतर निधन आणि अव्यक्त. आणि हे नष्ट झाले असता पुन्हा कसे होतात? अव्यक्त होतात, दिसत नाहीत. मग यांच्या ठिकाणी काय परिदेवना है ना, यांच्याविषयी काय शोक करीत बसण्याचं कारण आहे? शोक करण्याचं काही कारण नाही. समजलं ना? याच्यात पुन्हा स्पष्ट होईल भाष्यामध्ये. अव्यक्तादीनि अव्यक्तम अदर्शनम अनुपलब्धि आदि येषां भूतानां पुत्रमित्रादि कार्यकरण संघातात्मकानां तानि अव्यक्तादीनि भूतानि प्रागुत्पत्तेः. आता हे एवढं भाष्य कशाचं आहे? अव्यक्तादीनि भूतानीचं. अव्यक्तादीनि भूतानी म्हणजे अव्यक्तानि म्हणजे अव्यक्तम अदर्शनम अनुपलब्धी, है ना, हे सगळं एकार्थी शब्द. अव्यक्तादीने म्हणजे अव्यक्त म्हणजेच कसं? अदर्शन, ज्याचं दर्शन न होणं. अनुपलब्धी म्हणजे उपलब्धी न होणं. हीच आहे आदी. कोणाची? येशाम भूतानाम, ह्या भूतांची. कोण येशाम भूत? हे कोण आहे? ते पुत्रमित्रादी कार्यकरण संघातात्मकानाम. पुत्र मित्र इत्यादी जे नाहीत का हे सगळे दिसणारे चित्र, हेच कोण आहेत? कार्यकारण संघात्मक. आणि यांचे है ना, यांची तानी या अव्यक्तादीनी भूतानी. प्रागुत्पत्ती, उत्पत्तीच्या अगोदर. कसे आहेत हे? अव्यक्तादीनी म्हणजेच कसे आहेत? अदर्शन आहेत. कोण? हे पित्र, हे सगळे दिसणारे उत्पत्तीच्या अगोदर नाही, यांचं अदर्शन आहे. म्हणजे इंद्रिय गोचर नाहीत, उत्पत्तीच्या अगोदर दिसत नाहीत, इंद्रिय गोचर नाही. तसंच उत्पन्न आणि च प्रागवर्णाद व्यक्तमध्यानी. उत्पन्न झाल्यानंतर आणि मरण्याच्या अगोदर हे कसे? व्यक्तमध्यानी, मधीच काय दिसतात, मधी व्यक्त होतात. आणि अव्यक्त निधनानी एव म्हणजेच कसं? पुन्हा अव्यक्तम दर्शनम निधनम मरणम येषाम तानि अव्यक्त निधनानी मरणात ऊर्ध्वमपि अव्यक्तताम एव प्रतिपद्यन्ते इत्यर्थ. अव्यक्त निधनानी म्हणजे निधन झाल्यानंतर, नष्ट झाल्यानंतर पुन्हा हे कसे होतात? अदर्शनाला पावतात. पुन्हा अव्यक्तम, पुन्हा अव्यक्तम, मध्ये दिसतात आणि पुन्हा कसे होतात? अव्यक्त होतात. म्हणजेच कसे होतात? अदर्शनम, त्याचं दर्शन होत नाही. निधनम, निधनम म्हणजेच मरणम. येशाम, ह्या सर्वांचं काय होतं? मरण होतं. तानी अव्यक्त निधनानी, असे जे अव्यक्त निधनानी आहेत, म्हणजेच
मरणात ऊर्ध्वमपि अव्यक्तताम, मरणानंतर सुद्धा काय होतात, हे अव्यक्त स्थितीला प्राप्त होतात, दिसणारे होत नाहीत, दिसत नाहीत. अशा प्रकारचं काय प्रतिपद्यते, अशा स्थितीला प्राप्त होतात, अदृश्य होतात. असाच काय अर्थ. तथाच उक्तम, महाभारतामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा श्लोक आलेला आहे. अदर्शनादापतितः पुनश्चादर्शनं गतः नासो तव न तस्य त्वं वृथा का परिदेवना. आदर्शनात आपतितः, हे सगळे कुठून पडले, येऊन पडले, कुठून पडले, आदर्शनातून. अगोदर नव्हते आणि हे आता आले. पुनः आदर्शनम गत, आणि पुन्हा हे कुठे जाणार आहेत, आदर्शनातच जाणार आहेत. एखाद्या आता आपल्या देखतच कितीतरी वस्तू उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. अगोदर होतात का, नाही, नंतर राहत नाहीत. आता माणूस एखाद्याला कुत्रे पाळण्याची, कोंबड्या पाळण्याची, काही अशी पाळीव प्राणी पाळण्याची सवय असते. त्याच्या देखतच ते जन्मतं, आणि त्याच्या देखतच ते काय होतं, नष्ट होतं. मग जन्म तेव्हा होतं का, आधी जन्माच्या अगोदर नव्हतं, आणि जन्म नष्ट झाल्यानंतर बी राहत नाही. बरोबर तसं आपलं आयुष्य जास्त आहे ना प्राण्यांपेक्षा, कुत्र्यांपेक्षा किंवा पशूंपेक्षा, पक्ष्यांपेक्षा. उत्पत्तीच्या अगोदर जो अभाव असतो त्याला म्हणायचं प्रागभाव, आणि नष्ट झाल्यानंतर जो अभाव असतो त्याला म्हणायचं प्रध्वंसभाव. तर हे आदर्शनातून आले आणि पुन्हा कुठं जाणार आहेत, आदर्शनातच जाणार आहेत. आदर्शनम गतः नासौ तव न तस्य त्वं वृथा का परिदेवना. न असौ तव न तस्य, आणि हे काय, हे काय तुझे नाहीत आणि तू काय यांचा नाही. म्हणून वृथा का परिदेवना, तू काय विनाकारण याच्याविषयी शोक करण्यात मजा नाही. तत्र का परिदेवना, तत्र का परिदेवना म्हणजेच काय, को वा प्रलाप अदृष्ट दृष्ट प्रणष्ट भ्रांतीभूतेषु. का प्रलाप करायचा, असा विनाकारण प्रलाप कशा करता करायचा, यांच्याकरता. हे कसे येतं, अदृष्ट दृष्ट प्रणष्ट भ्रांतीभूतेषु, हे पूर्ण एकच शब्द आहे. अदृष्ट आहे म्हणजे न दिसणारे आहेत, आणि मध्येच दृष्टप्रण दिसणारे आहेत, आणि पुन्हा पुन्हा कसे होणार आहेत, नष्ट होणार आहेत. म्हणजेच काय, भ्रांती स्वरूप आहे. भ्रांती तरी कशी असती, बिलकुल अशीच असती का नाही. भ्रम जो होतो तो आधी नसतो, नंतरही राहत नाही, आणि मधीच भासतो. सकाळी मृगजळ होतं का, नाही. सायंकाळी मृगजळ आहे का, नाही. दुपारी किती 1-1.5 तास दिसतं. मग मृगजळा कोणी पाणी म्हणते का, काय म्हणते, भ्रम म्हणते. भ्रम, पाण्याचा भ्रम झाला. भ्रांतीभूतेषु, भ्रांती स्वरूप आहेत हे. अगोदर नव्हते, मध्ये दिसल्यासारखे होतात आणि पुन्हा नष्ट होतात, म्हणून हे भ्रांती स्वरूप आहेत. कोण, भूतेषु, भूतामध्ये काही भ्रांती आहे. दिसणं, न दिसणं, दिसणं, नष्ट होणं इत्यर्थ, असा अर्थ केला. मग दुर्विज्ञेय अयम प्रकृत आत्मा किम त्वाम एव एकम उपालभ्ये साधारणे भ्रांती निमित्ते कथम दुर्विज्ञेय अयम आत्मा इति आह. बरं, आत्मा कसा आहे, दुर्विज्ञेय आहे. दुर्विज्ञेय म्हणजे जाणण्यास अतिशय कठीण आहे.
मग कोण अयम प्रकृत आत्मा तर किम त्वामेव एक उपालभ्ये साधारणे भ्रांतीनिमित्ते है ना. मग तुला एकट्यालाच काय म्हणून आम्ही हे करावं है ना, तुला एकट्यालाच सांगत बसाव किंवा मग तू एकटाच त्याच्यामध्ये अडकलेला नाहीस. सर्वांनाच याच्याविषयी काय आश्चर्य म्हणजे भ्रांती आहे. साधारण आता एखादी साधारण भ्रांती सर्वांनाच असती, मग एकालाच नाही सर्वांनाच कळाला नाही. श्लोक सांगितला आम्ही समजा आणि त्याच्यातलं काहीच अर्थ कळाला नाही, कोणालाच कळाला नाही. आणि लगे नुसतं माऊल्यात धरलं, कसं काय कळालं नाही सांगा, तुम्हाला कसं काय कळालं नाही सांगा, असं म्हणल्यावर जमते का? तसं हे सगळे ज्याच्यामध्ये सगळं जगच या आत्म्याविषयी भ्रांत आहे. आत्मा काय कोणाला कळण्यासारखी वस्तू नाही, सहसा कळण्यासारखी वस्तू नाही. मग तुला एकट्यालाच काय आम्ही वेठीस धराव असं सांगायचा भाव. त्वामेव एकमुपालभ्ये, तुला एकट्यालाच वेठीस का धरावं? कारण साधारणे भ्रांतीनिमित्ते ही आत्म्याविषयी जी दुर्विज्ञ आहे असा आत्मा, अशी जी भ्रांती आहे ती सर्वांना आहे, साधारण आहे. साधारण म्हणजे सर्वांनाच न कळण्यासारखा आहे आत्मा. मग तुला एकट्याच्याच मागं का लागावं वेठीस धराव? कथम दुर्विज्ञ आहे आत्मा, हा आत्मा कशा प्रकारे दुर्विज्ञ आहे इति आह, ते सांगतात. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद्वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. आश्चर्यवत् पश्यति कश्चित् एनम् आश्चर्यवत् पश्यति. कोणी असं यांना काय आश्चर्यवत असं पाहतात. हा आत्मा कसा आहे? आश्चर्यवत. पुन्हा कोणी अन्य आश्चर्यवत पश्यती झालं, एनम आश्चर्यवत वदती, काही आश्चर्याप्रमाणे याला सांगतात. हे आत्मा कसा आहे? आश्चर्यच आहे एक प्रकारचं असं सांगतात. त्याच्यानंतर आश्चर्यवत चैनमन्य शृणोती, अन्य आश्चर्यवत येनम शृणोती, ह्या आत्म्याला कोणी आश्चर्याप्रमाणे ऐकतात. आणि श्रुत्वा ऐकून, श्रुत्वापि येनम वेद न चैव कश्चित, ऐकून सुद्धा याला जाणत नाहीत. कोणी ऐकून सुद्धा याला जाणत नाहीत. असा हा आश्चर्याचा विषय आहे. कोण? आत्मा. त्याला असं आपल्याला काय सुख नाही त्याच्याविषयी आणि दुःख बी नाही, आश्चर्य नाही काहीच नाही. नाही ऐसा म्हणे अनुभवावा. बर, आश्चर्य आश्चर्य की नाही? देव नाही काय पुन्हा आहे की अजून काहीतरी प्रमाण? माझे लेखी काहीतरी देव मेला असू त्याला असू, असं काहीतरी प्रमाण आहे. पण आतुरत विषय नाही तो. आश्चर्यवद, आश्चर्यम अदृष्टपूर्वम अद्भुतम अकस्मात् दृश्यमानं तेन तुल्यम आश्चर्यवद आश्चर्यम इव एनम आत्मानं पश्यति कश्चित्. काही लोक याला आश्चर्यासारखं पाहतात. कोणी आश्चर्यासारखं पाहतो. कसं हो? आश्चर्य कशाला म्हणायचं तर आश्चर्य सांगतात. आश्चर्यम काय आश्चर्य असतं? अदृष्टपूर्वम, जे कधी पाहिलं नाही. अद्भुतम, अद्भुतम म्हणजे न झालेलं. अदृष्ट कधी न पाहिलेलं, न झालेलं आणि अकस्मात एकदमच दृश्यमानम, एकदमच दिसलं की त्याला म्हणतात आश्चर्य. कधीच पाहिलं नाही आणि एकदम
झालं. असा विचारही केला नाही असं होईल म्हणून, एकदमच झालं. आश्चर्य की नाही. लॉकडाऊनच लागलं बा. हे कधी कोणी काळात पाहिलं नव्हतं हे कसं असतं लॉकडाऊन. ऐकण्यात बी नव्हतं, कोण्या शास्त्रात नाही, पुराणात नाही कधी असं झालं बा. लॉकडाऊन, माणसं बाहेरच निघणार, बाहेर दिसला की हाणला. बरं एखाद दिवशी पाहिलं होतं कर्फ्यू, 1 दिवस 2 दिवस, 21 दिवस, 2 महिने, 3 महिने माणसाला भेटायचं नाही, काही कामाला जायचं नाही, मशीन बंद, कारखाने बंद, काय सगळी दुनिया बंद. हे विचार केलता भूकंप होईल, विचार केलता काय होईल, पूर येईल, विचार केलता लयच ऊन तापन दुष्काळ पडन, असा सर्वांनी विचार केला होता. पण खायला आहे, प्यायला आहे, दुष्काळ नाही, पूर नाही, काय नाही, लोक घरी. बाहेर गेलं की रट्टे बिन भीती बी, काय सांगा बाबा कोरोना झाला तर. असं कोणी विचार केलता का? मग आश्चर्य झालं की नाही. शिंक आला तरी लोक, शिंकले लोक पळून जातील आपल्यापासून. खोकललं कोणी की पार लगे 10-20 फूट असे परत तिकडं असे होतान. असं होईल का? बाजार बंद, सगळं बंद, पैसे लोकांकडे, वस्तू दुकानात आहेत पण घेता येणार. असा कधी कोणाही विचार केला, याला म्हणायचं आश्चर्यवत, आश्चर्य म्हणायचं. अदृष्टपूर्वम, कधी पाहिलं नाही, अद्भुतम न झालेलं, आणि एकदम अकस्मात, एकदमच दृश्यमानम, एकदमच दिसलं झालं ती, तेन तुल्यम आश्चर्यवत. अशा प्रकारे जे आश्चर्य असतं का नाही, त्या आश्चर्याप्रमाणे आश्चर्यम, आश्चर्य इव, हे आत्मा त्या आश्चर्याप्रमाणे आश्चर्य आहे. आता जिज्ञासू नाहीत आपण म्हणून आहे, पण जे खरे जिज्ञासू आहेत त्याच्याकरता आश्चर्यच आहे की नाही. आत्म्याला शोधण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि त्याला आत्मा कळाला. अरे बापरे, ते मी तर आधी म्हणू लागलो याला मरणारा आहे, जन्मणारा आहे की नाही, अनित्य आहे, आमके सगळे विशेषण काय काय, दुःखी आहे, सुखी आहे, आणि मला आज कळालं की आत्मा कसा आहे, नित्य सच्चिदानंद स्वरूप आहे. आपल्या कानावर लहानपणापासून पार पडू त्याचं काही महत्व राहिलं नाही. आपल्याला ते काय आश्चर्य वाटायला तयार नाही. पण खरा जो जिज्ञासू आहे त्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही आत्म्याविषयी. तेन तुल्यम आश्चर्यवद आश्चर्यम येनम आत्मपश्यति. आश्चर्यवद येनम वदती तथा एव च अन्यः, कोणी अन्य आहेत याला काय आश्चर्यवद, आश्चर्याप्रमाणे सांगतात, बोलतो. एक वचन असल्यामुळे बोलतो लावा, काय नाही. आश्चर्यवच्च येनम अन्य शृणोती, कोणीतरी वेगळा काय करतो, याला आश्चर्याप्रमाणे ऐकतो, आणि श्रुत्वा, दृष्ट्वा उक्त्वा, श्रुत्वा म्हणजे पाहून, उक्त्वा सांगतो. पण कसं सांगतो, आश्चर्याप्रमाणेच. अपि येनम वेदन च एव कश्चित, अपि येनम वेद न एव कश्चित, म्हणजे पाहून सुद्धा, सांगून सुद्धा याला काय करीत नाही, जाणत नाही. आपण सांगून बी जाणत नाहीत ना. कीर्तनकार हे आत्म्याला सांगतात, भागवतकार, कीर्तनकार, प्रवचनकार. न जायते म्रियते वा कदाचिन, पुन्हा आच्छद्यो यमदाह्यो, खूप प्रवचन करतात, सांगतात का नाही आत्म्याला. सांगून सुद्धा जाणतात का नाही. देहाला थोडंफार इजा झाली की मला लागलं म्हणतात, माझा ऑक्सिजन झाला, मरता वाचलो. आता मरता वाचलो, खरंच मरणार होता का येऊ? आत्मा कधी मरत असतो का? आणि मग काय इकडं काय म्हणतो, न जायते आणि न म्रियते, आत्मा काय जन्मत नाही, आत्मा काही मरत नाही. काय म्हणतो, मरता वाचलो. आणि तुमचा कधीचा जन्म आहे, लगेच
माझा जन्म 94चा आहे, माझा जन्म 90चा आहे, माझा जन्म 96चा आहे असा म्हणतो की नाही. आणि आत्मा जन्मतो का? नाही जन्मत. म्हणजे हे रोज सांगणारे, नित्य नेमानं प्रवचन करणारे सुद्धा सांगून सुद्धा जाणत नाहीत. केवढं आश्चर्य, हेच केवढं मोठं आश्चर्य. अथवा यह अयम आत्मानं पश्यति स आश्चर्य तुल्यः यो वदति. आणि अथवा या आत्म्याला जे पश्यती पाहतात, या आत्म्याला ज्यानं पाहिलं तो आश्चर्यतुल्य यो वदंती, याला काय करतात, आश्चर्याप्रमाणे सांगतो. ज्यानं आत्म्याला पाहिलं तो आत्म्याला आश्चर्याप्रमाणे सांगतो. यहच शृणोती, आणि जो ऐकतो तो सुद्धा आश्चर्याप्रमाणे. आणि सह अनेक सहस्रेषु कश्चित एक भवती. अतः दुर्बोध आत्मा इति अभिप्राय. असा आत्म्याविषयी ज्याला आश्चर्य आहे तो अनेक सहस्रेषु कश्चित एक एव भवती. अनेक हजारो हजारांमध्ये एखादा व्यक्ती असतो. तो कोण? आत्म्याला आश्चर्याप्रमाणे जाणतो. म्हणून अतः आत्मा कसा आहे? दुर्बोध. आत्मा कसा आहे? म्हणून आत्मा दुर्बोध आहे. दुर्बोध म्हणजे बोध होण्यास कठीण आहे असा आत्मा आहे. इति अभिप्राय, असा अभिप्राय. चला एक होते श्लोक का नाही? झाली वेळ? हो. देहे अथ इदानीं प्रकरणार्थम उपसंहरण वृते. आता इदानीं हे जे चालू प्रकरण आहे की नाही, ह्या प्रकरणाचा उपसंहार करून सांगतात. उपसंहार करतात कसा? देहि नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. देहि नित्य आणि अयम देहि नित्य आणि अवध्य. कुत्र? देहे सर्वस्य देहे देहि नित्यम आणि अवध्य. हे भारत हे अर्जुना, सर्वांच्या देहामध्ये जो देही आहे, देही म्हणजे कोण? आत्मा. तो कसा आहे? नित्य आहे. आणि पुन्हा कसा आहे? अवध्य आहे. अवध्य म्हणजे ज्याला मारता येत नाही, ज्याचा वध होत नाही, त्याचं नाव काय? अवध्य आहे. तस्मात सर्वाणि भूतानि है ना, सर्व भूतामध्ये आत्मा कसा आहे? नित्य आणि अवध्य असल्यामुळं त्वं न शोचितुम अर्हसि, तू शोक करण्यास काय योग्य नाहीस. देही म्हणजे शरीरी नित्य. नित्य म्हणजे सर्वदा सर्वावस्थासु. अवध्य म्हणजे निरवयवत्वात् नित्यत्वाच्च तत्र अवध्य. अयम देहे शरीरे सर्वस्य सर्वगतत्वात् स्थावरादिषु स्थित अपि. जय बैठो. देही म्हणजे शरीरी म्हणजेच कोण? आत्मा. आत्मा कसा आहे? नित्य आहे. नित्य म्हणजेच कसा? सर्वदा सर्व अवस्थासु, सर्व अवस्थामध्ये सारखा आहे. सर्व अवस्थासु सर्वदा, सर्व अवस्थेमध्ये सारखा राहणारा कोण? आत्मा. मग कसा आहे पुन्हा? अवध्य म्हणजे निरवयत्वात. अवध्य आहे, त्याला मारल्या जाऊ शकत नाही. म्हणजेच का मारल्या जाऊ शकत नाही? हो, निरवयत्वात. कोणताही अवयव नाही ना. अवयव असलं तर आमक्या अवयवाला मारता येईल. अवयवच नाही. म्हणजे आकाशाला मारायला निघाला, आकाशाला ठुतच नाही आता म्हणे, त्याचा मुर्दाच पाडतो. आकाशाला मारता येईल का?
का मारता येणार नाही? निरवय अवयवच नाही. पुन्हा नित्यत्वात, जे नित्य असतं आहे ना, त्याचा कोणत्याच प्रकारे अभाव होऊ शकत नाही, त्याला सुद्धा मारता येत नाही, म्हणून तो अबध्य आहे. कसा आहे? अबध्य. अयम देहे, या देहामध्ये म्हणजे शरीरे, शरीरामध्ये सर्वस्य सर्वगतत्वात स्थावरादिषु स्थितः. सर्व देहामध्ये म्हणजेच स्थावरादिषु, जितकेही स्थावर जंगम दिसतात ना, त्यांच्या सर्वामध्ये कोण आहे? आत्मा आहे. सर्वगत असल्यामुळे शून्य स्थावर जंगम राहिला. बरं. सर्वस्य प्राणिजातस्य देहे अवध्यमाने अपि अयम देही न वध्यः यस्मात् तस्मात् भीष्मादीनि सर्वाणि भूतानि उद्दिश्य न त्वं शोचितुम् अर्हसि. सर्वस्य प्राणिजातस्य देहे अवध्यमाने, ह्या सर्व असणाऱ्या प्राणिजाताच्या देहामध्ये, प्राण्यांच्या देहामध्ये अवध्यमान वध्यमान अपि अयम देही. देह जरी नष्ट झाला तरी अयम देही म्हणजे हा त्याच्यामधला राहणारा देही कोण? आत्मा. न वध्य, तो वध्य नाही म्हणजे मारण्यास योग्य नाही किंवा मारल्या जाऊ शकत नाही. यस्मात तस्मात, असा असल्यामुळे शरीराप्रमाणे मरणार आहे. शरीर मरतात पण तो मरतो का? नाही. म्हणून भीष्मादीनी, हे जे समोर दिसणारे जितके काय भीष्मादी आहेत ना, भूतानी, सर्वाणी भूतानी, आता कोणाला मारायला निघायला अर्जुन? हे भीष्मादी, द्रोणाचार्य वगैरे सगळे कौरव, त्यांना मारण्यासारखे करता निघाले. ते काय झाडं ते पाखरं तोडण्याकरता किंवा झाडं तोडण्याकरता निघाले नाही. समोर कोण आहेत? सैनिक आहेत, म्हणून देतात भीष्मादीनी. हे कोण? सर्वाणी भूतानी उद्दिश्य नत्वम शोचितुम अर्हसी. ते काय मरणार नाहीत, नित्य आहेत. त्यांचा आत्मा कसा आहे? नित्य आहे, म्हणून तो शोक करण्यास योग्य नाही. चला बाकीचं उद्या पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य